नमस्कार, प्राची किचनमध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पापड स्नॅक्स असं काहीतरी चटपट बनवणार आहोत. तुम्ही ह्याला नाव काय द्यायचं ते तुम्ही नक्की सांगा. मला काही नाव काही सुचत नाही. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पापडचा पदार्थ एक वेगळा बनवूया. हे बघा, एक कांदा घेतला आहे मोठा बारीक चिरून, थोडंसं खोबरं घेतलं आहे, चाट मसाला घेतला. हा चाट मसाला मी घराकडे तयार केला आहे, त्याची लिंक तुम्हाला मी टाकते. सेंदो मीठ घेतलं आहे, थोडंसं लाल तिखट घेतलं आहे, कोथिंबीर घेतलं आहे, एक टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक, टोमॅटोतले बिये काढून बारीक चिरून घेतला आहे. हे बघा, लिंबू घेतला आहे आणि बारीक शेव घेतला आहे. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी ह्याच्यात पहिला कांदा घालून घेते. आपण पापड आणि शेवट घालूया का नरम, नाही तर नरम होणार ना पापड आपला. आणि पापड आधी भाजून घ्यायचं आहे. एका पॅकेटात 4 असतात. तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकतात भाजून. हे बघा, मी कांदा घातला आहे, त्याच्यानंतर टोमॅटो घालणार आहे 1 वाटी, त्याच्यानंतर मी कोथिंबीर घालणार आहे, त्याच्यानंतर मी खोबरं घालणार आहे. थोडीशी मी कोथिंबीर बाजूला ठेवून देते. नंतर आपण हे सगळे चाट मसाला, सेंदो मीठ आणि लाल तिखट घेतले ते घालून घेऊया. हे बघा, सगळं ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही ही जेवणावर पण खाऊ शकता. तसंच संध्याकाळचं जर तुम्हाला असं वाटलं काहीतरी खाण्यासारखं तर तुम्ही संध्याकाळचं पण खाऊ शकतात. मस्त लागते. फक्त याला नाव काय द्यायचं ते नक्की सांगा मला. मी आपलं पापड स्नॅक्स असं नाव हे केलं आहे, चटपट जरा वगैरे. हे बघा, हे 4 पापड आहेत एक पॅकमध्ये. हे भाजून घेऊया आपण. आणि तेल लावायचं नाही, असंच जरा तव्यावर भाजून घ्यायचं कोरडं. हे बघा, मी गॅस ऑन करून घेतला. एक एक करून पापड भाजून घेणार आहे. असेच आपण सगळे पापड भाजून घ्यायचे, सर्व आपले 4ही. तर की कुरकुरीत करून घेऊया पापडला. हे बघा, आपले 4ही पापड भाजून झालेत. हे बघा, आपले 4ही पापड भाजून घेतलेत. त्याच्यात आपण लिंबू पिळून घेऊया. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकतात लिंबू. त्याच्यानंतर मी शेव घालून घेते. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आपण पापडाचे पण चुरा करून घेऊया मस्त एक त्याचा. बघा, असं आपण ते 4ही पापड घालणार आहोत. हे बघा, आपण सगळे पापड घातले. त्याच्यात परत थोडीशी मी शेव टाकते पुन्हा आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. मस्त लागते खायला. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा एकदा. कोथिंबीर ठेवलेली ना, ती पण घालते मी परत थोडीशी त्याच्यावर. हे बघा, व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेते. हे बघा, आपण वाटीमध्ये काढून घेऊया. आजची तुम्हाला आमची पापडची चाट कशी वाटली नक्की मला कॉमेंट करून सांगा. लाईक करून शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. अशाच भेटूया छान छान रेसिपी घेऊन मस्त मस्त. तोपर्यंत तुम्ही पण तुमच्या घरी बनवा, तुम्ही पण खा, मुलांना पण खायला घाला, मोठ्यांना पण द्या. मस्त लागते. हे बघा, तुम्ही त्याच्यावर हवं तर सॉस पण घालू शकता. टोमॅटो केचप असेल तर तुमच्याकडे, नाही तर चिंचाचं थोडंसं पाणी वगैरे. ह्याला उलट काही गरज नाही, लिंबू मी घातलं आहे ना, आणि चाट मसाला मस्त लागतं. हे बघा, कशी वाटली आहेत नक्की मला सांगा परत कॉमेंट करून. बाय बाय. मस्त खा, मस्त राहा. तोपर्यंत भेटूया अशी छान छान रेसिपी घेऊन.